नमस्कार, मी डॉक्टर सुरेखा भारती, प्रधान संपादक ज्योती कलश पत्रिका। प्रत्येक व्यक्तीच्या मनात संवेदना, जाणीवा, कल्पना ह्या उमटत असतात। ह्या कल्पना, जाणीवा आणि संवेदना जेव्हा कागदावर उमटतात तेव्हा एका साहित्यिक रचनेचा जन्म होतो। अशा या साहित्यिक रचना कागदावर किंवा रोज निष्क्रिय राहू नयेत, ह्या वाचकांसमोर यावा, ह्याचमुळे आम्ही प्रकाशित करीत आहोत ज्योती कलश पत्रिका। ह्याच्यामुळे आमचा उद्देश पूर्ण होईल आणि वाचकांच्या सुंदर प्रतिसादामुळे साहित्यकारांना एक वेगळाच आनंद होईल। आपलं सर्वांचं मी अभिनंदन करते। नमस्कार, मी विद्या बनाफर, अकोला, महाराष्ट्र। मी कवयित्री आहे, साहित्यिक आहे। माझी 4 पुस्तकं प्रकाशित आहेत। इंदोरवरून प्रकाशित होणारी ज्योती कलश ही पत्रिका, ई पत्रिका मी पाहिली आणि अतिशय सुंदर ही पत्रिका आहे। यामध्ये खूप सुंदर सुंदर विषयांवरच्या विविध कविता आहेत आणि भारतीताई, सुरेखाताई भारती या पत्रिकेसाठी नेहमीच खूप मेहनत घेतात, खूप परिश्रम करतात आणि वेगवेगळ्या विषयावरच्या कविता वेगवेगळे कवी कवयित्री याच्यासाठी पाठवतात। अशीच ही पत्रिका आता मराठीमध्ये सुद्धा आपल्यासमोर येणार आहे, तर ही फार आनंदाची गोष्ट आहे। आणि इंदोरमधील म्हणजे मध्य प्रदेशमधील जे मराठी भाषिक आहेत त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे। त्यांनी सुद्धा खूप सुंदर सुंदर कविता पाठवलेल्या आहेत, मी त्या वाचल्या आणि या पत्रिकेवर सुद्धा सुरेखाताई खूप मेहनत घेऊन त्याचं रूपडं सुंदर बनवण्यासाठी परिश्रम घेत आहेत। अशा या ज्योती कलश पत्रिकेमध्ये आपल्याला कविता तर वाचायला मिळतीलच, सोबतच त्या कवी कवयित्रींचे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळणार आहेत। तर अशी ही पत्रिका आपल्यासमोर लवकरच येणार आहेत। अशा पत्रिकेची मी कार्यकारी संपादिका आहे आणि मी जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापिकासुद्धा आहे। अशा या उपक्रमाला माझे नेहमीच प्रतिसाद असतो आणि सहकार्य राहील, पुढेही राहील। तर अशा या ज्योती कलश या पत्रिकेसाठी मी मनापासून शुभेच्छा देते। धन्यवाद। नमस्कार, मी सतीश मुंगरे, रंगकर्मी व नाट्य दिग्दर्शक। ज्योती कलश हे नाव ऐकता क्षणी एकदम 1961 सालाची आठवण झाली। तेव्हा हिंदी चित्रपट भाभी की चूड़ियां यातलं एक गाणं खूप गाजलं होतं। त्याचं संगीत दिग्दर्शन केलं होतं सुधीर फडके यांनी आणि गीतकार होते पंडित नरेंद्र शर्मा आणि गायलं होतं सूर सम्राज्ञी लता दीदींनी। ज्योती कलश छलके, नीले गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के, ज्योती कलश छलके। हे गाणं जणू संगीत प्रेमींसाठी एक गुलदस्ताच होता आणि आता साहित्यिक प्रेमींसाठी एक गुलदस्ता घेऊन येत आहे डॉक्टर सुरेखा भारती ज्योती कलश ही पत्रिका। ज्योती कलश ई पत्रिका जी वरिष्ठ कवी, साहित्यकार, गीतकार सुरेशचंद्र दुबे उर्फ ज्योती कानपुरी यांच्या स्मृतीत निघणार आहे, ज्यात आपल्याला वाचायला व ऐकायला मिळणार आहेत देशातील स्थापित व नवोदित साहित्यकारांच्या रचना, लघुकथा, प्रवास वर्णन, आत्मचरित्र, अभिवाचन इत्यादी। तेव्हा मी व माझी संस्था सार्थक सांस्कृतिक कला संस्था यातील सगळ्या रंगकर्मींतर्फे ज्योती कलशच्या टीमच्या डॉक्टर सुरेखा भारतींचे तसेच कुमारी वैभवी भामरे व निलेश शेखावत सरांचे मनपूर्वक अभिनंदन करतो व ही पत्रिका उत्तरोत्तर प्रगती करो ही नटराजाच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। नमस्कार, मी वैभवी भामरे, CEO आर्ट्स अँड टेक्नॉलॉजीज। गेल्या काही वर्षापासून मी डिजिटल मीडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत आहे। ज्योती कलश ई पत्रिका
ज्योती कलश ई पत्रिका ही त्याच प्रवासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ज्योती कलश ई पत्रिका ही एक अभिनव डिजिटल संकल्पना आहे जी साहित्यिक, कवी, लेखक आणि सृजनशील व्यक्तींना त्यांच्या रचनांना संपूर्ण जगासमोर मांडण्यासाठी एक प्रभावशील व्यासपीठ उपलब्ध करून देते. हिंदी आवृत्तीच्या यशानंतर आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आता ही संकल्पना मराठी वाचकांसाठी सादर करत आहोत. क्रांतिकारी विचार मंच आणि आर्ट्स अँड टेक्नॉलॉजीजच्या सहयोगाने ही संकल्पना अधिक प्रभावशाली आणि व्यापक होत आहे. या पत्रिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ एक लेखनाधारित ई पत्रिका नव्हे, यात ऑडिओ, व्हिडिओ स्वरूपातली सादरीकरणे सुद्धा समाविष्ट असते. त्यामुळे लेखकांचे लेख, कवितांचे सादरीकरण, निवेदन आणि विचारधारा अधिक प्रभावीपणे वाचक श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा व्यापक प्रसार करण्यात येणार असून अधिकाधिक लोकांपर्यंत हे साहित्य पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे. मराठी भाषेतली ज्योती कलश ई पत्रिका ही नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यकांसाठी एक नवदिशा ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. आपले लेखन, आवाज, व्हिडिओ सादरीकरण यामधून या प्रवासात सामील व्हा. आपला सहभाग आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी अंजली भोयर वाशिम येथून बोलते आहे. हिंदी पत्रिका ज्योती कलश ही हिंदीची अनोखी पत्रिका आहे. प्रख्यात साहित्यिक गीतकार सुरेशचंद्रजी दुबे, ज्योती कानपुरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही पत्रिका प्रस्तुत करण्यात आलेली आहे. ही पत्रिका आमच्या गुरुबंधू डॉक्टर सुरेखाताई भारती यांनी प्रस्तुत केलेली आहे. त्यांचे आपल्या गुरुप्रती लगन, समर्पण हे इथे दिसून आलेले आहे. या पत्रिकेमध्ये ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार, लेखक, कथाकार या सगळ्यांचे तुम्हाला साहित्य ऐकायला, वाचायला मिळणार आहे. अशा या सुंदर पत्रिकेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. हिंदी पत्रिका ज्योती कलश प्रख्यात साहित्यिक, गीतकार सुरेशचंद्रजी दुबे, ज्योती कलश यांच्या स्मृतीत प्रेषित केलेली आहे. ही पत्रिका आमच्या गुरुभगिनी डॉक्टर सुरेखाताई भारती यांनी प्रेषित केलेली आहे. ही इतकी सुंदर अशी पत्रिका आहे. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार, लेखक, कथाकार या सगळ्यांचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच मराठी साहित्यिक, मराठी गीतकार यांचे देखील साहित्य तुम्हाला इथे ऐकायला, पाहायला आणि वाचायला मिळेल. या अशा सुंदर आणि अनोख्या पत्रिकेला माझ्या अस्मिता बोरकर हिच्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी कवी जगदीश देशमुख. ज्योती कलश ही मराठी साहित्य पत्रिका प्रथमच यूट्यूबवर प्रकाशित होत आहे. या पत्रिकेसाठी आदरणीय कवी स्वर्गीय श्री ज्योती कानपुरीजी यांची एक कविता, यांचे एक काव्य मी मराठीमध्ये माझ्या शब्दामध्ये अनुवादित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती कशी अनुवादित झाली हे आपणच ठरवा. गीता रामायणासारखे जेव्हा होते माझे मन, गीता रामायणासारखे जेव्हा होते माझे मन, श्लोक दोहे छंदामध्ये चौपाई समलहरत मन, श्लोक दोहे छंदामध्ये चौपाई समलहरत मन. जेव्हा जेव्हा पूजनाचे वेळी परमानंदी असावे मन त्या काळी, जेव्हा जेव्हा पूजनाचे वेळी परमानंदी असावे मन त्या काळी, मलिन कुटी मध्ये तनाच्या स्वतंत्र दिन हो अंतर्मनाचा, मलिन कुटी मध्ये मनाच्या स्वतंत्र दिन हो अंतर्मनाचा. दलादलातून कमल रावा ज्या दिनी भरारी घेतो, दलादलातून कमल रावा ज्या दिनी भरारी घेतो, तेव्हा मन मुलाधार प्रगतीचा, तेव्हा मन मुलाधार प्रगतीचा हर ज्ञान घाट चढूनी जातो,
गीता रामायणासारखे जेव्हा होते माझे मन. शोधल्यावरच सज्ञान मिळते, शोधल्यावरच सज्ञान मिळते. उत्कर्ष सुमन तिथे उमलते. शोधल्यावर सज्ञान मिळते, उत्कर्ष सुमन तिथे उमलते. जीवन विभूती अतिउत्तम हो, मन मयूर जेव्हा नृत्य करते. जीवन विभूती अतिउत्तम हो, मन मयूर जेव्हा नृत्य करते. जेव्हा रामकृष्ण गौतम सम, जेव्हा रामकृष्ण गौतम सम होऊन जाते माझे आचरण. लीलया निर्मल होते तेव्हा सर्व माझे कृत्यपतन. लीलया निर्मल होते तेव्हा सर्व माझे कृत्यपतन. गीता रामायणासारखे जेव्हा होते माझे. स्वाध्यायी जीवनाचा विकास, स्वाध्यायी जीवनाचा विकास. आपण करू उपेक्षेला निराश. केवल दर्शन कैवल्य हो, निज अंतर्मनात प्रकाश. केवल दर्शन कैवल्य हो, निज अंतर्मनात प्रकाश. ज्या दिवशी माझे होऊन जाते तुलसी दलासारखे अंतर्मन. ज्या दिवशी माझे होऊन जाते तुलसी दलासारखे अंतर्मन. त्या दिनी मानस चित्रकूट, त्या दिनी मानस चित्रकूट श्रीरामचरित्रे करते गायन. त्या दिनी मानस चित्रकूट श्रीरामचरित्र करते गायन. गीता रामायणासारखे जेव्हा होते माझे मन. गीता रामायणासारखे जेव्हा होते माझे मन. नमस्कार, मी डॉक्टर सुरेखा भारती, प्रधान संपादक ज्योती कलश पत्रिका आणि संयोजिका क्रांतिकारी विचार मंच इंदौर. आपली एक कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे संपूर्ण क्रांती. आपलं मौन भंग करा, समाधी तोडा आणि एक नवीन रंग भरा. आपलं मौन भंग करा, समाधी तोडा आणि एक नवीन रंग भरा. लेखणी आणि कुदळ याचं अंतर मिटवा. लेखणी आणि कुदळ यांचं अंतर मिटवा. स्वरात स्वर मिळवा. कारण आता शिव तांडव आवश्यक आहे. संपूर्ण क्रांती, संस्कृती हीच आवश्यक आहे. विचारांचा ज्वालामुखी लावा. विचारांचा ज्वालामुखी लावा. आचरणात येऊ द्या. नाहीतर स्वतःला रसातळातच पाहू द्या. नाहीतर स्वतःला रसातळातच पाहू द्या. अमृताचा एक एक थेंब हवा असेल. अमृताचा एक एक थेंब हवा असेल. देशात स्वतंत्र जगायचं असेल तर भूमिगतच ठेवा त्या सर्पांना. तर भूमिगतच ठेवा त्या सर्पांना ज्यांच्यामुळे संस्कृतीचा सूर्य दिसत नसेल. आता उठा तर हिमालयाच्या बर्फाला वितळू द्या. गंगा भागीरथीला निर्विघ्न वाहू द्या. अडवू नका या वाटा. अडवू नका या वाटा. नाहीतर नरसंहार होईल. देश पाशविक प्रवृत्तीच्या दिशेने जाईल. आम्ही शिव आहोत. आम्ही शिव आहोत तर विष पण पिऊ शकतो. आम्ही शिव आहोत तर विष पण पिऊ शकतो. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की आम्ही रावण आणि दुर्योधनाला जगू देऊ शकतो. आता उठा तर वेळेची प्रतीक्षा नको. आता ही वेळ तुमची प्रतीक्षा करेल. नाहीतर संपूर्ण क्रांतीचा हा नारा फक्त एक स्वप्न राहील. फक्त एक स्वप्न राहील. फक्त एक स्वप्न. नमस्कार, मी डॉक्टर अनुपमा निरंजन उसगरे. कविता, चाल आणि स्वर माझा. देखण्या कंटकांचे पायी पैंजण बांधले. पायी पैंजण बांधले. निखळले जे कधीचे ते दुवे मी सांधले. पायी पैंजण बांधले. मुठीत धरलेले
सोनेरी सांडले, कैकदा जोशात मजशी मीच भांडले, कैकदा जोशात मजशी मीच भांडले, निखळले जे कधीचे ते दुवे मी सांधले, पायी पैंजण बांधले, सुखाच्या वरखाने दुःख सारे रोज झाकले, मोड आल्या दुःखामी, मोड आल्या दुःखामी, पुन्हा पुन्हा कांडले, निखळले जे कधीचे ते दुवे मी सांधले, पायी पैंजण बांधले, देखण्या कंटकांचे पायी पैंजण बांधले, पायी पैंजण बांधले. धन्यवाद. कवितेचं नाव आहे पांगुळपण. कसा घ्यावा वेध दिगंताचा, पांगुळपण जखडलेलं, तनालाच नाही तर मनालाही घट्ट वेढून बसलेलं, ऑक्टोपसी विळखा त्याचा विषय वासनेच्या चिखलाचा, ऑक्टोपसी विळखा त्याचा विषय वासनेच्या चिखलाचा, अंतर्मनाचा काळा डोह कायमच ढवळलेला, कुठून यावेत मोती आता प्रकाशात गुंफलेले, कुठून यावेत मोती आता प्रकाशात गुंफलेले, अमृताचे हळवे कोंब चांदण्याला लगडलेले, अमृताचे हळवे कोंब चांदण्याला लगडलेले, आभासाचेच आभाळ आता आभासाचे चंद्रतारे, आभासाचेच आभाळ आता आभासाचे चंद्रतारे, कोमलतेच्या स्पर्शासाठी कुठून आणावे शुभ्र चांदणे, कुठून आणावे शुभ्र चांदणे. नमस्कार. मी कवी जगदीश हनुमंतराव देशमुख, वरणगाव जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. क्रांतिकारी विचार मंच इंदोर यांच्या सहयोगाने व स्वर्गीय कवी श्री ज्योती कानपुरीजी यांच्या स्मरणार्थ ज्योती कलश ही मराठी साहित्याला वाहिलेली पत्रिका प्रथमच यूट्यूबवर प्रकाशित होत आहे. या मासिकाच्या या पत्रिकेच्या प्रबंध संपादक आदरणीय सुरेखा दीदी भारतीजी यांच्यामुळे मला या पत्रिकेचा एक भाग होता आला, त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो व माझी कविता आपल्या पुढे सादर करतो. मराठीचे थोर संत श्री तुकोबाराय, श्री तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आम्हाला आमच्याशी युद्ध करायचं आहे, आम्हाला स्वतःशी युद्ध करायचं आहे. आमच्यामध्ये जे विकार आहे, षडविकार पडलेले आहे, यांच्याशी युद्ध करून आपल्यातली माणुसकी, आपल्या आतला माणूस हा बाहेर काढायचा आहे. आणि या संकल्पनेवर आधारित मी माझी ही कविता आपल्या पुढे सादर करतो. माझ्या कवितेचं नाव आहे माणुसकी. माझेच माझ्याशी युद्ध येथे जुंपले, माझेच माझ्याशी युद्ध येथे जुंपले, रागाव कुणावर आता मानसे सर्व संपले, माझेच माझ्याशी युद्ध येथे जुंपले.
आपले म्हणावे असे मानसे असती कुठे, आपले म्हणावे असे मानसे असती कुठे, बाजार माणुसकीचा सर्व पण मानसे उरली कुठे, बाजार माणुसकीचा सर्वत्र पण मानसे उरली कुठे, मानसातली माणुसकी की माणुसकीतला माणूस, मानसातली माणुसकी की माणुसकीतला माणूस, मानसामुळे माणुसकी की माणुसकीमुळे माणूस, मानसामुळे माणुसकी की माणुसकीमुळे माणूस, धर्म अर्थ काम मोक्ष सर्व करून थकला, धर्म अर्थ काम मोक्ष सर्व करून थकला, सोडली माणुसकी जेव्हा तेव्हा डाव माणसाचा संपला, सोडली माणुसकी जेव्हा तेव्हा डाव माणसाचा संपला, खरी माणसे खोटी माणसे वाईट माणसे लबाड माणसे, खरी माणसे खोटी माणसे वाईट माणसे लबाड माणसे, मानसाशी मानसासम कधी वागतील मानस, मानसाशी मानसासम कधी वागतील मानस, पारायणे माणुसकीची इथे सर्वत्र चालली, पारायणे माणुसकीची इथे सर्वत्र चालली, पण माणूस भेटेल अशी जागा सांगा कोणती राहील, पारायणे माणुसकीची इथे सर्वत्र चालली, पण माणूस भेटेल अशी जागा सांगा कोणती राहील, पण माणूस भेटेल अशी जागा सांगा कोणती राहील. नमस्कार. ज्योती कलश पत्रिकेसाठी कविता कल्पना. खगांसारखे चंचल होऊनी वाटे विहरत जावे, चराचरातच एक होऊनी वाटे मिसळत जावे, खगांसारखे चंचल होऊनी वाटे विहरत जावे, चराचरातच एक होऊनी वाटे मिसळत जावे, फुलांसारखे कोमल होऊनी वाटे सुगंध व्हावे, गुंजन करुनी भिरभिरणारे फूल पाखरू व्हावे, खळखळणाऱ्या पाण्या समपरी निर्मळ वाहत जावे, रसरसणाऱ्या फळांपरी ते सुंदर रसाळ व्हावे, गगनामधील ताऱ्यांसमही सतत प्रकाशत जावे, नभातील चंद्राच्या शीतल तेजापरी बनावे, किलबिलणाऱ्या पक्ष्यांपरी निरंतर गात रहावे, मयुरासमही उंच पिसारा फुलवून मी नाचावे, असे निरंतर चराचरातुनी हसतच गात रहावे, गात रहावे अन नाचावे, सकलांना सुखवावे, खगांसारखे चंचल होऊनी वाटे विहरत जावे, चराचरातच एक होऊनी वाटे मिसळत जावे. स्मिता जोशी, नाशिक. नमस्कार, मी वृषाली विजय देवकर, परतवाडा अमरावतीवरून सादर करते माझी काव्यरचना साऊ. 5 बोटांच्या पंजात आई, 5 बोटांच्या पंजात आई तू दिली लेखणी जेव्हा, 5 बोटांच्या पंजात आई तू दिली लेखणी जेव्हा, पंचतत्वांच्या ताकदीचा आम्हा अर्थ कळला तेव्हा, 5 बोटांच्या पंजात आई तू दिलीस लेखणी जेव्हा, पंचतत्वांच्या ताकदीचा आम्हा अर्थ कळला तेव्हा, व्यक्त होण्या लेखणीने दिले मोकळे आकाश, व्यक्त होण्या लेखणीने दिले मोकळे आकाश, परंपरांच्या बंधनांचे मुक्त झाले पाश, परंपरांच्या बंधनांचे मुक्त झाले पाश. वायू भिन्नता लेखणीस, वायू भिन्नता लेखणीस विचारांना वेग आला, वायू भिन्नता लेखणीस विचारांना वेग आला, सन्मान सुखाचा आयुष्यात आई उशक्काल झाला. अत्याचार बळावतो जेव्हा, अत्याचार बळावतो जेव्हा अग्निधग शब्दात उतरते, अत्याचार बळावतो जेव्हा अग्निधग शब्दात उतरते, विचार ज्वालांच्या विस्तवाने अमानुषताही थरथरते, अमानुषताही थरथरते. जलापरी पारदर्शक कधी खळखळते लेखणी, जलापरी पारदर्शक कधी खळखळते लेखणी, कधी फुंकर जखमांची
यशस्विता मनोरम देखणी, यशस्विता मनोरम देखणी. पृथ्वी परी सतत फिरताना, पृथ्वी परी सतत फिरताना स्थिरता आली जीवनी. पृथ्वी परी सतत फिरताना स्थिरता आली जीवनी. उद्धरला स्त्री जन्म आई, तू हातात देता लेखणी, तू हातात देता लेखणी. आत्मभानाचा उगवला सूर्य, आत्मभानाचा उगवला सूर्य, अंधार दुःखाचा मावळला. आत्मभानाचा उगवला सूर्य, अंधार दुःखाचा मावळला. पंचतत्वांची उघडझाप, अर्थ एकजुटीचा कळला, अर्थ एकजुटीचा कळला, अर्थ एकजुटीचा कळला. धन्यवाद. स्वप्नातली राणी सखी गुलजार आहे ती, तुझ्या स्वप्नातली राणी सखी गुलजार आहे ती. सिकंदर तू जरी असशी तुझी ललकार आहे ती. बदलले ना कधी चेहरे तिचे सारेच संदर्भ, बदलले ना कधी चेहरे तिचे सारेच संदर्भ. तिच्या मागील इतिहासातला चित्कार आहे ती. कुठे केली तिने परवा समाजाच्या नकारांची, कुठे केली तिने परवा समाजाच्या नकारांची. पूज्यांच्या या जगामधली नग्न तलवार आहे ती. पिशाच्यांच्या वासनांची बळी पडली कितीदा पण, पिशाच्यांच्या वासनांची बळी पडली कितीदा पण. जन्मली ना फिरून पुन्हा दुर्गावतार आहे ती. सहन केल्या दुखांना त्याच फुटले पंख सोन्याचे, सहन केल्या दुखांना त्याच फुटले पंख सोन्याचे. विजांशी जोडले नाते, विजांशी जोडले नाते, अशी झुंजार आहे ती. स्वतःच्या चंद्र ताऱ्यांना तुझ्या पदरात टाकोनी, स्वतःच्या चंद्र ताऱ्यांना तुझ्या पदरात टाकोनी. प्रीती होते तुझ्यासाठी, प्रीती होते तुझ्यासाठी, अशी दिलदार आहे ती. कुणाच्या मालकीचे मन, कुणाचे नातीचे हे तन, कुणाच्या मालकीचे मन, कुणाचे नातीचे हे तन. विधात्याच्या विणेमधली, विधात्याच्या विणेमधली मधुर झंकार आहे ती. तिची उंची नका मोजू, तिला कुंपण नका घालू, तिची उंची नका मोजू, तिला कुंपण नका घालू. जिजा साऊ विचारांची बरसती धार आहे ती, जिजा साऊ विचारांची बरसती धार आहे ती. तुझ्या स्वप्नातली राणी सखी गुलजार आहे ती. देवी शारदे आणि ज्योती कलशच्या व्यासपीठाला माझा सादर नमस्कार. आज एक शृंगार गीत सादर करते आहे. या कवितेत प्रेयसी श्रावणात प्रेमसरीत भिजत आपल्या भावना व्यक्त करते आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रेमाची निर्झरी. सादर करते. वाहते प्रेमाची निर्झरी, वाहते प्रेमाची निर्झरी. जीव लगा प्रेमाची निर्झरी. नाचत फिरते श्रावण सरीत मी, नाचत फिरते श्रावण सरीत मी. घालुनी स्वप्नांची पैंजणी, वाहते प्रेमाची निर्झरी. तू मोहन मी राधा झाले, तू मोहन राधा झाले. सुरवांशीचे अधरी सजले, अवचित श्वासांचे दव झाले, अवचित श्वासांचे दव झाले. माझ्या प्रणयाच्या अंगणी वाहते प्रेमाची निर्झरी. जीव लगा प्रेमाची निर्झरी. मोर
मोर पिसारे मनात फुलले, मोर पिसारे मनात फुलले, घन हे काळे दाटून आले, रेशीम स्वप्ने नयनी सजले, रेशीम स्वप्ने नयनी सजले, चुकते शब्दांची वैखरी, वाहते प्रेमाची निर्झरी, जीव लगा प्रेमाची निर्झरी, मन हे भिजले तुझ्यात रुजले, मन हे भिजले तुझ्यात रुजले, भान जगाचे क्षणी हरपले, विश्वासाचे मोगरे फुलले, विश्वासाचे मोगरे फुलले, दिथली भ्रमराला पर्वणी, वाहते प्रेमाची निर्झरी, फांद्यांचे पवन हिंदोळे, फांद्यांचे पवन हिंदोळे, प्रीत भारने लाजली फुले, अधर कळीचे थांबलेले, अधर कळीचे थांबलेले, सरते श्रावणाची सरी, वाहते प्रेमाची निर्झरी, जीव लगा प्रेमाची निर्झरी, झरत्या सरीतही कळी उमलली, झरत्या सरीतही कळी उमलली, लाजून पाना मागे लपली, हळूच ती बघते विश्व निराळे, हळूच ती बघते विश्व निराळे, साचते प्रीत रंग अंतरी, वाहते प्रेमाची निर्झरी, जीव लगा प्रेमाची निर्झरी, नाचत फिरते श्रावणात सरीत मी, नाचत फिरते श्रावण सरीत मी, घालुनी स्वप्नांची पैंजणी, वाहते प्रेमाची निर्झरी. धन्यवाद. वारी एक शिक्षिकेची, गेले नाही कधीच पंढरी, नाही केली कधीच वारी, माझी कर्मभूमी शिक्षण हीच माझी पंढरी, माझे बोर्ड हेच माझे टाळ वीणा आणि अभंग, फुले चॉकची घेऊन असते याच कीर्तनात दंग, उत्तर प्रश्नांची विचाराया जेव्हा येतात विद्यार्थी, त्या डोळ्यांमध्ये समाधानाचे पाणी, हीच माझी चंद्रभागा खऱ्या अर्थी, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देऊनी हेच माझे दान विद्यार्जनाचे, याहून काय वेगळे पुण्य विठू रघुमाई दर्शनाचे, विद्यार्थ्यांचे छान परिणाम हीच माझी एकादशी, चेहरा खुले आनंदानी हेच माझे प्रयाग आणि हीच माझी काशी, येतात विद्यार्थी जेव्हा त्यांचे सुखदुःख वाटायला, त्यांच्या रूपात जणू विठूच येई रोज भेटायला, विठूच येई रोज भेटायला. नमस्कार. काही थोड्याच कविता लिहिल्या, काही थोड्याच कविता लिहिल्या, छापल्या, वाचायला लावल्या सुहृदांना, त्यांनी बरे वाईट म्हटले, मनाला लावून घेतले. काही थोड्याच कविता लिहिल्या, छापल्या, वाचायला लावल्या सुहृदांना, त्यांनी बरे वाईट म्हटले, मनाला लावून घेतले. फांद्या छाटून छाटून
फांद्या छाटून छाटून कवितेच्या झाडाचे उंच सरळसोट खोड आभाळावेरी जाईल, गच्च सावली धरेल, फुलेल फळेल, पाखरे येतील अशी मनशा बाळगली. फांद्या छाटून छाटून कवितेच्या झाडाचे उंच सरळसोट खोड आभाळावेरी जाईल, गच्च सावली धरेल, फुलेल फळेल, पाखरे येतील अशी मनशा बाळगली, थोडी चाली. कवितेचा काय दोष? कवितेचा काय दोष तिच्या नशिबी नव्हते शब्दांचे रूपविलास. कवितेचा काय दोष तिच्या नशिबी नव्हते शब्दांचे रूपविलास, अर्थांतराचे प्रास, गद्य काळातली गद्य माणसाची गद्य कविता. गद्य काळातली गद्य माणसाची गद्य कविता फोडत बसते स्वतःचेच खोड. फोडत बसते स्वतःचेच खोड, खोडून खोडून शब्दांच्या ढलप्या. खोडून खोडून शब्दांच्या ढलप्या खोलवर कोरत एक बुराख पिलाबाळांना सुखरूप ठेवण्यासाठी. पिलाबाळांना सुखरूप ठेवण्यासाठी काही थोड्याच कविता लिहिल्या, काही थोड्याच कविता लिहिल्या. नमस्कार, मी सुषमा अवधूत, इंदोरहून. माझ्या कवितेचं शीर्षक आहे रंगमंच. जग आहे रंगमंच एक, ज्यात नटनट्या त्या अनेक. जग आहे रंगमंच एक, ज्यात नटनट्या त्या अनेक. नाट्य केले छान इथे जर, जन हातोहात घेते तर. नाट्य केले छान इथे जर, जन हातोहात घेते तर. नाट्य करताना थांबू नये, कोणाशी वाद घालू नये. नाट्य करताना थांबू नये, कोणाशी वाद घालू नये. नमते घ्यावे जमेल तसे, नाट्य यशस्वी होते तिथे. नमते घ्यावे जमेल तसे, नाट्य यशस्वी होते तिथे. कोणत्याही पात्रात शिरावे व त्यात एक रूप व्हावे. कोणत्याही पात्रात शिरावे व त्यात एक रूप व्हावे. त्या पात्रात खूप रमावे, पण हवे तेव्हा बाहेर यावे. त्या पात्रात खूप रमावे, पण हवे तेव्हा बाहेर यावे. शेवटचा पडदा उठेल, बेसावत कधी नसावे. शेवटचा पडदा उठेल, बेसावत कधी नसावे. देवाचा आठव करावे आणि नामात चिंब भिजावे, आणि नामात चिंब भिजावे. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे मला करायचे काय होते. मला करायचे काय होते नि केले काय होते. कधीच विचार नव्हता केला, आज हे मिळेल. कधीच विचार नव्हता केला, आज हे मिळेल. जे मिळाले ते उणे की अधिक काय होते. भेटले अनेक मांडलिक, नाही केला सलाम. भेटले अनेक मांडलिक, नाही केला सलाम. चुकलो न मी कधी, ते विचार काय होते. राखीव म्हणून कोणी, राखीव म्हणून कोणी हिणविले सदा मला. राखीव म्हणून कोणी हिणविले सदा मला. पर्वा न करून त्यांची कमविले काय होते. राजे हो जाऊ द्या, विसरा ते छळणे मला. राजे हो जाऊ द्या, विसरा ते छळणे मला. उदार मनाने मी दिले, क्षमादान काय होते. उदार मनाने मी दिले, क्षमादान काय होते. धन्यवाद. सुस्वागतम.
सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि ज्योती कलश ई पत्रिकाच्या रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून सार्थक इंदूर सविनय सादर करीत आहोत. अभिवाचन चुकलेली वाट. लेखक प्रतिभा देशपांडे, दिग्दर्शक सतीश मुंगरे, संगीत संयोजन संकेत पाटील, छायांकन कुमारी वैभवी भामरे, निलेश शेखावत आणि नितीन राजपूत. मुंबई ते बँगलोर प्रवासात दोन अनोळखी प्रवाशांचा संवाद म्हणजेच चुकलेली वाट. सॉरी 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 हा आजोबा, मी तुमच्या खांद्यावर खुशाल डोकं ठेवून झोपले. सॉरी. अगं हरकत नाही. माझी नात ही तुझ्याच सारखी गाडी सुरू झाली की डुलक्या घ्यायला लागते. डुलक्या कुठल्या आजोबा? बापरे, 2 वाजले. म्हणजे मी जवळजवळ 3 तास झोपले. गाढ झोपली होतीस. अगं एकदा बस थांबली तरीही जाग आली नाही तुला. माय गॉड, सॉरी आजोबा, तुमचा हात अवघडला असेल. हा, अवघडलाय खरा, पण होईल. 10-15 मिनिटात मोकळा होईल. तू फ्रेश झालीस का? हो, फ्रेश वाटतंय आता. काल रात्रभर झोप नव्हती. बँगलोरला निघालीस का? हो. तुम्ही? मी वाटेत बेळगावला उतरणार आहे. माझी मुलगी राहते तिथे. माझ्या नातीचा साखरपुडा आहे म्हणून जातोय. मी चालले मैत्रिणीकडे. अच्छा. तुम्ही कधी गेला होतात बँगलोरला? हो, 2दा गेलोय. तिथलं सिल्क चांगलं असतं. मग काय, मैत्रिणी बरोबर खरेदी असेल जोरदार. बघू, पहिल्यांदाच जाते. कुठल्या भागात राहते मैत्रीण? माहित नाही. हा, म्हणजे ती घ्यायला येणार आहे ना स्टँडवर. असं. नाव काय तुझं? नाती एवढी आहे मी तुमच्या. लग्न ठरलंय का तिचं? हो. लव्ह मॅरेज की अरेंज? लव्ह मॅरेज. एकत्र होते कॉलेजात. मग तुम्ही घरच्यांनी विरोध नाही केला तिला? विरोध कशाला करायचं? अगं मुलगा चांगला आहे, नोकरी चांगली आहे, घरदार चांगलं आहे. आम्हा सर्वांना पसंत आहे मुलगा. माझी नात खूप देखणी आहे, अगदी तुझ्यासारखीच आहे. मगाशी निवांत झोपली होतीस ना, तेव्हा नातच झोपली असं वाटलं. पण आजोबा, तुम्ही विरोध केला असता तर काय केलं असतं तिनं? अगं पण विरोध का केला असता आम्ही? आता तो शिकलेला आहे ही गोष्ट वेगळी, पण समजा तो फक्त 12वी पास असता तर? तुम्ही नसती दिलीत परवानगी, मग तुमच्या नातीने काय केलं असतं? अगं तो प्रश्नच आला नाही, कारण दोघे इंजिनियर आहेत. आणि ती इंजिनियर असताना 12वी पास झालेल्या मुलाशी लग्न का ठरवेल? आणि समजा तू म्हणते तसं ठरवलं असतं तर तिचा काहीतरी दुसरा व्ह्यू असू शकतो, तो आम्ही विचारला असता. बरं चल, स्टॉप येईल आता. मी उतरणार आहे कॉफी प्यायला. तू उतरणार आहेस का? नको नको, ते मी नाही पीत चहा कॉफी, गाडीतच बसते. ओके. तू उतरली का नाहीस? भूक नाही लागली? नाही. खिडकीजवळ बसायचंय का तुला? नको नको, मी इथेच बरी आहे. आजोबा, काय वाचताय?
उगाच कुठलं तरी आपलं टाइमपास. आजोबा, तुमची नात किती लकी आहे. तुम्हा सर्वांनी तिच्या लग्नाला होकार दिलात. नाहीतर तिला पळून जायला लागलं असतं. असं का म्हणतेस? तिने डोळे उघडे ठेवून प्रेम केलंय. मुलगा चांगला असला तर कुठले आई वडील नाही म्हणतील. आणि पळून जाण्याचं म्हणशील तर तो मार्ग मला तरी मान्य नाही. का? अगं का मला सांग, पळून जाण्याची वेळ कधी येते? आई वडील नाही म्हणतात तेव्हा. आणि आई वडील का नाही म्हणतील? जर मुलगा आपल्या मुलीला अनुरूप नसेल तर. मग पळून गेल्याने त्या मुलीची फसवणूक होऊ शकते ना. काय बरोबर आहे ना मी? नाही, मला नाही पटत. अहो, शिकलेला नसला म्हणून काय झालं? स्वभावाने तर चांगला असू शकतो. बरोबर आहे, पण असं बघ, नुसता चांगला स्वभाव हा लग्नासाठी पुरेसा नाहीये. आणि तो का शिकला नाही याला काही कारण असतील ना. अगं मग तीच बघायची. माझ्या एका मित्राचा मुलगा तर फक्त 10वी पास होता. कॉलेजात जायची परिस्थिती नव्हती, तर प्यूनची नोकरी करत तो बाहेरून परीक्षा देऊन शिकला. तसंच जर काही कारण असेल तर मग शिकलेला नसेल तरी काही हरकत नाही. किंवा कधी कधी मुलं न शिकता घरचा बिझनेस करतात. तरी मी म्हणेन की शिकलेल्या मुलीला शिकलेलाच नवरा हवा. म्हणजे हा आपला माझ्या पिढीचा विचार आहे. चल उतरूया खाली, जेवायची वेळ झाली आहे. मी नाही उतरत खाली. का ग? डबा आणलायस का? मला भूकच नाहीये. अगं बेटा, सकाळी 8ला निघालो आपण. तेव्हापासून आत्तापर्यंत काहीच खाल्लं नाही तू. 7 वाजलेत आता. यापुढे बेळगावलाच थांबेल गाडी. किती वाजता येईल बेळगाव? 10 तरी वाजतील. लेट दिसते. मग उतरत नाहीयेस? बरं चल, मग माझ्या डब्यातलं खा. मेथीचे ठेपले आहेत. नको आजोबा. अगं मला ना खरंच भूक नाहीये. बरं. आजोबा, तुम्हाला माझ्या मैत्रिणीची गोष्ट सांगते. तिनं मला सल्ला विचारलाय. तुमचं मत हवंय मला. विचारू? जरूर विचार, पण आधी हा ठेपला खा बघू. बरं, खाते. तर आजोबा, माझी एक मैत्रीण आहे. दिसायला चांगली आहे. M.Com आहे. बँकेत चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा आहे. तिचं एका मुलावर प्रेम आहे. तो 12वी पास आहे. मित्राबरोबर पेइंग गेस्ट म्हणून राहतो. पण गावाकडे घर आहे, शेती आहे. तुझ्या मैत्रिणीने बघितलंय का घर गावाकडचं? नाही. मग कशावरून आहे? त्याने सांगितलंय ना तसं. हे बघ, तिनं गावाचं नाव विचारावं आणि त्याच्या नकळत बघून यावं. कुठलं गाव आहे? बँगलोर जवळ आहे. तसं त्याच्याही घरी मान्य नाहीये, पण तो म्हणतोय आपण लग्न करू आणि मगच गावी जाऊ. काय करतो तो? म्हणजे नोकरी? प्रायव्हेट कंपनीत मार्केटिंगला आहे. तुझ्या मैत्रिणीने कंपनीचं नाव विचारलं का? किती पगार आहे? पगार बराचे, 40,000. नाव नाही माहित नक्की, पण इंग्लिश कंपनी आहे. 12वी पास मुलाला 40,000? अगं बेटा, माझ्या इंजिनियर नातीला आणि तिच्या नवऱ्याला एवढा पगार नाहीये. मी भेटले त्याला.
तो कशाला खोटं बोलेल? आणि तो प्रेमळही आहे, मन मिळावू आहे, मारुती गाडी आहे त्याची, मैत्रिणीचे इतके लाड करतो, सारखे तिला प्रेझेंट आणत असतो. अगं इतका चांगला आहे तर घरी सांगावं आई वडिलांना, ते नीट चौकशी करतील. या वयात मुली फसण्याचे खूप चान्सेस असतात. म्हणजे बघ, मला काहीतरी यात गडबड दिसते. एकतर गावाचं नाव सांगत नाहीये, मुंबईत घर नाही, एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी आहे म्हणतो, पण कंपनीचं नाव सांगत नाही. इंग्लिश कंपनी हे काही नाव होत नाही. आणि गाडीचं काय ग, मित्राची किंवा भाड्याची असू शकते. तुझ्या मैत्रिणीला सांग, प्रेम करावं पण ते अंध असू नये. तू सांगितलंस ना, तशीच माझ्या मित्राच्या नातीची परिस्थिती होती. आई वडिलांचं न ऐकता घरातून दागिने घेऊन पळून गेली. त्या मुलाबरोबर 10-12 दिवस हॉटेलात राहिली. त्याने लग्न तर नाहीच केलं, पण तिचे दागिने घेऊन मात्र 1 दिवस हॉटेलातून पसार झाला. तिचा उपभोग घेतला आणि ही झालीये मानसिक रुग्ण. एका चांगल्या घरातील मुलगी अशी फसली गेली बघ. सांग तुझ्या मैत्रिणीला, म्हणावं प्रेम केलं आहेस तर डोळसपणे त्याची माहिती काढ. जर सगळी खरी असली तर कर लग्न. थँक्स आजोबा, मी नक्की सांगेन मैत्रिणीला. आणि तिला सांग, आई वडिलांना विश्वासात घे, त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा कर. नक्की आजोबा. मग बेंगलोरला काय काय मजा करणार? मैसूरला पण जाणार का? हो, पाणी पितेस? घे घे घोटभर, बरं वाटेल. परत कधी जाणार आहेस? का ग, गप्प का झालीस? झोप येते का? आजोबा बेळगाव कधी येईल? अर्ध्या तासात येईलच. चला, हा आलं बेळगाव. आता अख्खी सीट तुला. आजोबा. हा आजोबा. अगं बोल ना. मी उतरू बेळगावला? उतर. इथून तुला मुंबईला जायला लगेच गाडी मिळेल. चुकलेली वाट. तर हे होतं आमचं अभिवाचन, चुकलेली वाट. पात्र परिचय: ती कन्हैया बोरगावकर दीक्षित. आजोबा मधुसूदन जठार. विशेष आभार ज्योती कलश ई पत्रिका, संपादक डॉक्टर सुरेखा भारती. धन्यवाद. सर्वांना नमस्कार, सर्वांचे अभिनंदन. श्री बुधकौशिक ऋषींनी श्री रामरक्षा स्तोत्राच्या शेवटच्या श्लोकात फार सुरेख प्रमाणे सांगितलेले आहे: राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. याचा भावार्थ असा की राम, अशा रामाच्या उच्चाराने रामाच्या ठिकाणी मी रमून जातो. रामाचे एक नाव श्री विष्णूच्या 1000 नावाशी बरोबरी करणारे आहे. आणि 22 जानेवारी 2024 ला
जेव्हा आपण रामरायाची प्राणप्रतिष्ठा केली तेव्हा संपूर्ण भारतवर्ष राममय झालेले होते आणि मनोमनी असा संकल्प घेतला गेला की आता प्रत्येक घरी राम हा असावाच. आणि म्हणून मी हे कवन गुंफायचा प्रयत्न केलाय राममय होताना. स्वतःचा शोध घ्यावा त्यात श्री राम दिसावा. स्वतःचा शोध घ्यावा त्यात श्री राम दिसावा. श्रीराम स्मरणात नसावा तो आचरणातही असावा. श्रीराम फक्त ध्यानात न दिसावा तो आपल्या कृतीतही दिसावा. श्रीरामाचा केवळ विचार मनात नसावा आपल्या प्रत्येक विचारात श्रीराम असावा. श्रीराम घरोघरी नुसता राम नवमीला साजरा न व्हावा. सर्वोपरी भारतासाठी घरोघरी एक राम विकसित व्हावा. श्रीराम संकट आल्यावरच का आठवावा. संकट येणारच नाही असा श्रीरामावर विश्वास ठेवावा. रघुपती राघव मोजून का जपावा. अमाप देणारा हा दशरथ नंदन सतत स्वमुखी असावा. अमर्यादित पुण्य कर्म करणारा मर्यादा पुरुषोत्तम सतत पाठीशी असावा. सतत मनात असावा. सतत सोबत असावा. सतत सोबतच असावा. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र भगवान की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. श्री राम जय राम जय जय राम. नमस्कार, मी सवलका मेहणकर, अकोला. माझी एक रचना सादर करतेय. कवितेचं शीर्षक आहे एका मुक्त श्वासासाठी. नको मजला सत्कार नाही कुठले मागणे. नको मजला सत्कार नाही कुठले मागणे. एक मनातील इच्छा स्वतःसाठी हे जगणे. एक मनातील इच्छा स्वतःसाठी हे जगणे. झाले बाबांची मुलगी प्रतिरूप मी आईचे. झाले बाबांची मुलगी प्रतिरूप मी आईचे. उंबरठा ओलांडून स्वप्न बघते उद्याचे. उंबरठा ओलांडून स्वप्न बघते उद्याचे. पत्नी झाले मी पतीची. पत्नी झाले मी पतीची. सारे आयुष्य वेचले. नाती जपता जपता स्वतःसाठी ना जगले. नाती जपता जपता स्वतःसाठी ना जगले. इच्छा मनीची माझ्याही घ्यावी आकाशी भरारी. इच्छा मनीची माझ्याही घ्यावी आकाशी भरारी. सर्व तोडून बंधने मीही बनावे करारी. सर्व तोडून बंधने मीही बनावे करारी. जप पोरी मर्यादा. जप पोरी मर्यादा उंबरठा सांगे मला. जप पोरी मर्यादा उंबरठा सांगे मला. टाक पाऊल बाहेर जप तू स्वअस्तित्वाला. टाक पाऊल बाहेर जप तू स्वअस्तित्वाला. पण आता जगणार मीही फक्त स्वतःसाठी. पण आता जगणार मीही फक्त स्वतःसाठी. हवी मज मोकळीक एका मुक्त श्वासासाठी. हवी मज मोकळीक एका मुक्त श्वासासाठी. एका मुक्त श्वासासाठी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी सौ प्रतिभा बोराडे आपल्यासमोर सादर करीत आहे स्वरचित कविता. शीर्षक आहे मराठी भाषा. मराठी माणसाला मराठीची गोडी एकमेकांना घट्ट नात्यात जोडी. जिथे दोन मराठी भेटतील तेव्हा मराठीतच बोलतील. आई बाबांना संबोधने लावावी. लहान मुलांना संस्कृतीची जाणीव द्यावी. संस्काराची गोडी लहानपणीच लावावी. गणपती अथर्वशीर्ष मारुती विस्तोर नित्य पाठ करावी. मराठी भाषा प्राचीन आणि सुंदर. ज्ञानेश्वरीतील शब्दांचा कोश जपावा. आपल्या भाषेचा आपणच प्रचार करावा. प्रत्येक रचना ही मराठीतच करावी. लहान मोठे वयोवृद्ध नर आणि नारी संस्कार आणि संस्कृतीची वाचा द्यावी. सणानिमित्त वेशभूषा दागिन्यांमध्ये गोडी. मूळ आम्ही मराठी हे
सांगावं गोडी, मराठीला महत्त्व आहे हे लक्षात ठेवा. नाट्य कविताने सर्वांनाही टळवावा. आपल्या मातृभाषेचा मान ठेवा. मराठीचा प्रचार करा. नित्य सांगोपन करा. करू नाही उपेक्षा. मराठी भाषी प्रयत्नाला कमी आहे. प्रयत्न सारखा करून जय भारत, जय महाराष्ट्र गौरव गीत गात आहे. धन्यवाद. रचनेचे शीर्षक आहे कविता कशावरही सुचू शकते. ठिणगी मनात केव्हा पडेल ती कोणाच्या हातात कधीच नसते. नसते तिला काही विषयाचे बंधन, न कळत अनायास कधीही ती स्फुरते. कविता कशावरही सुचू शकते. झाडांवर, फुलांवर, उमलत्या कळ्यांवर, पानांवर, रानांवर, शेतांवर, मळ्यांवर, चंद्रावर, सूर्यावर, पृथ्वीवर, देशांवर, देशात आढळणाऱ्या भिन्न भिन्न वेशांवर कविता कशावरही सुचू शकते. रडण्यावर, हसण्यावर, कुंतण्यावर, खंडण्यावर, कोणाच्या मौनावर तर कोणाच्या म्हणण्यावर, दुःखावर, रागावर, प्रेमावर, रोषावर, निरागस बाळाच्या गोड गोड हशावर कविता कशावरही सुचू शकते. जन्मावर, मरणावर, जीवनावर, जगण्यावर, मुलांवर, मोठ्यांवर, वृद्धांवर, तरुणांवर, तरुणांच्या रक्तात सळसळणाऱ्या जोशावर, विजयी चौकारानंतरच्या उत्स्फूर्त जल्लोषावर कविता कशावरही सुचू शकते. पक्ष्यांवर, प्राण्यांवर, किड्यांच्या गाण्यावर, पक्ष्यांच्या दाण्यांवर, चोचभर पाण्यावर, रानात बागडणाऱ्या पांढऱ्या सशावर, पाण्यात पोहणाऱ्या चपळ माशावर कविता कशावरही सुचू शकते. मित्रांवर, नात्यांवर, सुष्टांवर, दुष्टांवर, जगताना भोवणाऱ्या अगणित कष्टांवर, आपल्यात गुंतवून टाकणाऱ्या कोशांवर, कोशातील बंधनकारक अगणित पाशांवर कविता कशावरही सुचू शकते. चेहऱ्यांवर, डोळ्यांवर, गालांवर, ओठांवर, सडपातळ बांध्यांवर, सुटलेल्या पोटांवर, हवेत उडणाऱ्या काळ्या केशपाशांवर, सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या एक एक रेषांवर कविता कशावरही सुचू शकते. दारावर, पारावर, अंगणावर, मोरीवर, कपडे वाळत घातलेल्या एका दोरीवर, चुलीत धुमसणाऱ्या ओल्या कोळशांवर, दुरात जळणाऱ्या डोळ्यांच्या रेषांवर कविता कशावरही सुचू शकते. नमस्कार, मी इंदूरहून सौ जया गाडगे माझी एक स्वलिखित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे अवर्षण. बरसणाऱ्या मेघांची ती वाट पाहे चातका परी, जाग 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 सरी, आधी तिचे मडके भरी. पाण्याच्या त्या टँकर पाठी मैलोमैली धावत सुटली, रांग शेकडो कळशांची पाहुनी हतबल झाली. तहानेने व्याकुळलेली पोर वाट पाहे घरी, जाग 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 सरी, आधी तिचे मडके भरी. कर्ज बाजारी पोशिंदा जाई सोडून हे जग, फाटका तिचा संसार कुठवर धरीत ग. भुई सारी भेगाळली थेंब जळाचा नाउरी, जाग 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 सरी, आधी तिचे मडके भरी. कुस तिची उजवूना धरती का वांझ झाली, चोच देऊनी पिलाना दाणा पाणी विसरली. गाव उजाडून तिला
नको बोलवू शहरी, जाग 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 सरी, आधी तिचे मडके भरी. मोलमजुरी करते काळ्या मातीची स्वामिनी, बाप सोडिले करांना कशी त्यागेल जननी. संपू दे ग भोगवटा सुगी घालून पदरी, जाग 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 सरी, आधी तिचे मडके भरी. स्वेद आटले तनूचे नयनी निरानी माले, एक ध्यास पर्जन्याचा श्वास पंथाला लागले. हात जोडते मी देवा, यंदा तिकडे कृपा करी, जाग 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 सरी, आधी तिचे मडके भरी. माझ्या पहिल्या कवितेचे नाव आहे माझे रागजीवन. माझ्या आयुष्याचे 7ही स्वर मी माझ्या पट्टीत बसवले आहेत. माझ्या आयुष्याचे 7ही स्वर मी माझ्या पट्टीत बसवले आहेत आणि म्हणूनच जीवनाचा सुरेल सूर मला बरोबर गवसला आहे. आसावरीचे संथ सूर मला कधीच मानवले नाहीत. आसावरीचे संथ सूर मला कधीच मानवले नाहीत. अडाण्याची भरारी मारताना मी कधीच विसावले नाही. अडाण्याची भरारी मारताना मी कधीच विसावले नाही. प्रेमाचा बसंत बहार आयुष्यात कधी फुललाच नाही. प्रेमाचा बसंत बहार आयुष्यात कधी फुललाच नाही. म्हणून नेत्रावाटे मेघ मल्हार मी कधीच पाझरला नाही. म्हणून नेत्रावाटे मेघ मल्हार मी कधीच पाझरला नाही. उदासलेला मारवा घेऊन माझी संध्याकाळ आलीच नाही. उदासलेला मारवा घेऊन माझी संध्याकाळ आलीच नाही. अखेरची भैरवी कशी होईल याचा विचार कधी केलाच नाही. अखेरची भैरवी कशी होईल याचा विचार कधी केलाच नाही. नमस्कार, मी राधिका इंगळे आपली एक रचना प्रस्तुत करीत आहे. तिचं शीर्षक आहे आई तू होतीस घरात. तुळस बहरलेली असायची, तुळस बहरलेली असायची. वृंदावनाचा कोनाडा उजळून जायचा सांजवेळी तेवत्या पंक्तीनं. राघव प्रहरी पुजलेली दिसायची तुळस. राघव प्रहरी पुजलेली दिसायची तुळस. अंगणात सडासमार्जन, रेखीव रांगोळी. कसं साधायचं तुला सारं आम्ही उठायच्या आत. कसं साधायचं तुला सारं आम्ही उठायच्या आत. पेंगुळलेले आम्ही, पेंगुळलेले आम्ही रात्रभर झोपून, पेंगुळलेले आम्ही रात्रभर झोपून. आणि तू आम्हाला झोपून आजीचे पाय चेपून कधीतरी टेकायची पाठ. पण उगवतीच्या आधीच सगळं करूनही असायची ताट. आजीला चहा, दुधासोबत खारी, आम्हाला दुधासोबत खारी, शाळेचा डबा आणि यारीला भाकरी लागायची बाबांना. या सगळ्या गोंधळात पाहिलंच नाही तुला कधी निवांत गप्पा मारत चहा पिताना. पाहिलंच नाही तुला कधी निवांत गप्पा मारत चहा पिताना. आम्हाला अंजारून गोंजारून कौचिव करत भरवायची. आम्हाला अंजारून गोंजारून कौचिव करत भरवायची. तू नाही दिसली कधी उन्हून वाफाळलेला भात करून जेवताना. आमचं सगळं सुरळीत होईस्तोर होती. आमचं सगळं सुरळीत होईस्तोर होती. जणू काही हेच ध्येय
तुझ्या जीविताचं आहे. आणि अचानक कुणालाही न विचारता, न सांगता, न निरोपता निघून गेलीस एकटी. कुणालाही न विचारता, न सांगता, निरोपता निघून गेलीस एकटी. कधी घराबाहेर न सांगता, न विचारता पाऊल न उचलणारी, कुणीतरी असावं सोबत सांगणारी, 7च्या आत घराची शिस्त लावणारी, दिवे लागण्याची वेळ झालेली आणि कशी गेलीस निघून तूच. कशी गेली निघून तूच दिवे लागणी. दरदर दिवे लागणीला ती तुझी पणती तुळस वाटच पाहत राहिले तुझी. ती तुळस, ती पणती वाटत पाहत राहिले तुझी. काळाच्या पडद्याआड सगळं लुप्त झालं. तो वाडा, तो तुळशी वृंदावनाचा थाट, सडा समार्जन आणि ती रांगोळी. आता सांजवेळी नसतोच आम्ही घरात. 7च्या आत घरात जरी सुटलं तरी रात्री जेवायला आणि झोपायला असतोच आम्ही घरात. सकाळच्या धावपळीत न्याहारी आणि दुपारचं जेवण असतं ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये. सकाळच्या धावपळीत न्याहारी आणि दुपारचं जेवण असतं ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये आणि मुलांना शाळेत. रात्रीच्या स्वयंपाकाची सोय कामवाली सखू करते. तीच मुलांना शाळेतून आणते, त्यांच्यासोबत स्वतःचाही खाणं करते. सिमेंटच्या जंगलात कौचिव नाही येत आता. टीव्ही आणि मोबाईलच्या खेळात पोरं जेवतात. सारं वाहून गेलं काळाच्या प्रवाहात. सगळं कसं व्हायचं व्यवस्थित, कारण तेव्हा आई तू होतीस घरात. धन्यवाद. नमस्कार, मी वंदना पुणतांबेकर. मी आपली एक स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करीत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे हिरव्या बांगड्या. भावना सर्व हिरव्या बांगड्यांची, स्वप्न या पाहून येतात. हिरवा रंग, हिरवं चौकडे, हळव्या मनाच्या हळव्या भावना जपून ठेवतात या हिरव्या बांगड्या. घरच्यांचा मान उटीत घेऊन सर्व नाती जोडून देतात. आईची भावली, वडिलांची सावली, भाऊ बहिणींच्या खेळाचं ते घरकुल, सर्व काही सोडून येतात या हिरव्या बांगड्या. सर्व नात्यांचा मान जपून अंगणाची रांगोळी, प्रेमाचे ते तोरण, सर्व काही नीट जपतात या हिरव्या बांगड्या. सगळ्या मान अपमानांना सहन करतात. तिच्या सर्व सुखादुःखाच्या सारथी असतात या हिरव्या बांगड्या. कधी हसवतात, कधी रडवतात, प्रत्येक क्षणाच्या साक्षी असतात. विश्वासाने तिचा हात नेहमीच धरून ठेवतात या हिरव्या बांगड्या. नवीन कुटुंब जोडून देतात, नात्यांचा मान जपून ठेवतात. कितीही थकली तरी गरम पोळ्या करून खाऊ घालतात. आपली आवडनिवड विसरून सर्वांच्या आवडीनिवडीचं लक्ष देतात या हिरव्या बांगड्यांचे हात. त्या हाताला जपायची असते आपल्या या हिरव्या बांगड्यांची लाज. संसाराच्या चाक्याचा सर्व भार सहन करतात या हिरव्या बांगड्या. आपल्या कुटुंब स्वाभिमानाच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे असतात या हिरव्या बांगड्यांचे हात. सदा जपून ठेवतात या हिरव्या बांगड्यांची लाज. धन्यवाद. नमस्कार. ज्योती कलशच्या मंचावरून मी सुषमा ठाकूर
भोपाळ येथून आपल्या सर्वांशी संवाद साधत आहे. मी सुषमा विकास ठाकूर. साहित्य क्षेत्रात मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाची गेले अनेक वर्ष कार्यकारिणी सदस्य आणि सहसचिव म्हणून कार्यभार पाहिलाय. नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे साहित्यभूषण हे प्रमाणपत्र प्राप्त आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात महाबळेश्वर, सासवड आणि नाशिक येथे मध्य प्रदेशातून निमंत्रित कवयित्री म्हणून आमंत्रण मिळालेलं आहे. मध्य प्रदेश मराठी साहित्य अकादमी, मराठी भाषा रक्षण समिती आणि इतर अनेक संस्थांकडून साहित्य सेवेबद्दल सन्मान प्राप्त झालेला आहे. तर डॉक्टर सुरेखा भारतीजी आणि आपल्या सर्वांना अभिवादन करून मी माझी कविता सादर करत आहे. वस्त्रहरणाने अपमानित झालेली द्रौपदी परमदैवत श्रीकृष्णाला बोलवत आहे, या पार्श्वभूमीवर माझी कविता आहे. कवितेचं नाव आहे मानिनी. दान चुकले, दान चुकले द्यूत हारले, हारले ते द्रौपदी. दान चुकले द्यूत हरले, हारले ते द्रौपदी. अपमाने व्यथित झाली अभिमानी मानिनी. की द्रौपदीच्या वस्त्राला लक्ष पदर जोडुनी, की प्राण सखा जीव लगा बंधू बनून रक्षुनी. इथे तिथे सदा असे काना तू जीवनी. अपमाने व्यथित झाली अभिमानी मानिनी. आदिदेव सर्वत्र अद्भुत तूच रे, अनंत भव्य शक्तीचा अजन्मा तू होत रे. अमृत घट अक्षय तट जीवनी मम देवनी. अपमाने व्यथित झाली अभिमानी मानिनी. अव्यक्ता देवेशा गोपाला होवनी, क्रुद्ध असा चक्रधर दैत्यनाश सदा करी. हरिप्रबल केशवा देशी जग जिंकुनी. अपमाने व्यथित झाली अभिमानी मानिनी. यमुना जळी जळ खेळुनी तूच तू मुकुंदा. बंसीधर होवनी तान छेडी गोविंदा. अव्युक्ता जगदीशा भक्तास साथ देवनी. अपमाने व्यथित झाली अभिमानी मानिनी. नीलवर्ण नीलवर्ण कमल नयन प्रणयाधीश होवनी. रुक्मिणीस राधेस गोपिकेस हसवुनी. सोडवरे तव सखीस आज हात देवनी. अपमाने व्यथित झाली अभिमानी मानिनी. अर्थशास्त्र अर्थशास्त्र धर्मशास्त्र नीतिशास्त्र शिकवुनी. अर्थार्थ हित धर्मग्रंथ गीता वचन वदवुनी. हे कृष्ण उद्धार मज मनशांती देवनी. अपमाने व्यथित झाली अभिमानी मानिनी. अपमाने व्यथित झाली अभिमानी मानिनी. नमस्कार, मी सौ ऐश्वर्या डगावकर, पुणे. ज्योती कलश या ई पत्रिकेसाठी मी माझी कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बावरी राधा. घन सावळा कान्हा थेंबा थेंबा तू न बरसला. घन सावळा कान्हा थेंबा थेंबा तू न बरसला. सूर मधुर बासरीचा पानो पानी झंकारला. निळे सावळे मेघ बघता, निळे सावळे मेघ बघता. होई राधेस भास. आतुरता तिच कृष्ण भेटीची अंतरी एकच आस. रिमझिमला रिमझिम, रिमझिमला रिमझिम. पाऊस कुंजवनात. भूल पडे राधेला कृष्ण बाधा अंतरात. गुंजता धून बासरीची, गुंजता धून बासरीची. मनी प्राजक्ताचे सडे. बावरी होऊन राधा कान्हास शोधे चोहीकडे. पांघरून पहाट शेला, पांघरून पहाट शेला. शोधते यमुना काठ. दाटून येई डोळ्यात अश्रूंचे मेघ घनदाट. ही ओढ अंतरीची असे प्रत्यक्ष मिलनाची. ही ओढ अंतरीची असे प्रत्यक्ष मिलनाची. भावना राधेच्या हृदयी होती समर्पणाची. गाली हळूच तिच्या, गाली हळूच तिच्या. मोर पीस स्पर्शून गेले गंध चंदनाचा मनी. अलगद शिंपित गेले. अश्रूंची बरसात झाली, अश्रूंची बरसात झाली. भावनांचे बंध तुटले.
अश्रूंची बरसात झाली, भावनांचे बंध तुटले, मौक्तिकांचे सरजणू धरेवर मुक्त विखुरले. प्रेमात सावळ्याच्या राधा चिंब न्हाली, राधा कृष्णमय झाली, राधा कृष्णमय झाली, राधा कृष्णमय झाली. धन्यवाद. नमस्कार. ज्योती कलश या पत्रिकेकरता मी आपली एक मराठी गझल सादर करते आहे. शब्द स्नेहींनो उगा रागावणे सोडून द्या. शब्द स्नेहींनो उगा रागावणे सोडून द्या. एकमेकांच्या चुकावर बोलणे सोडून द्या. शब्द स्नेहींनो उगा रागावणे सोडून द्या. एकमेकांच्या चुकांवर बोलणे सोडून द्या. अक्षरांना मान आहे आपल्या कामामुळे. अक्षरांना मान आहे आपल्या कामामुळे. अर्थवाही शब्द द्या. घोंगावणे सोडून द्या. एकमेकांच्या चुकांवर बोलणे सोडून द्या. मी तुम्हाला वाचले नाही तरी खोटी स्तुती. मी तुम्हाला वाचले नाही तरी खोटी स्तुती. आपल्यांना हारशाली घालणे सोडून द्या. आपल्यांना हारशाली घालणे सोडून द्या. एकमेकांच्या चुकांवर बोलणे सोडून द्या. शुभ्र वसने हंसारूढ ज्ञानदेवी आपली. शुभ्र वसने हंसारूढ ज्ञानदेवी आपली. देहपायी ठेवला कातावडे सोडून द्या. देहपायी ठेवला कातावडे सोडून द्या. शब्द स्नेहींनो उगा रागावणे सोडून द्या. एकमेकांच्या चुकांवर बोलणे सोडून द्या. शारदा पूजा स्वरांनी बांधली आहे खरी. शारदा पूजा स्वरांनी बांधली आहे खरी. शांततेने सूर लावा. शारदा पूजा स्वरांनी बांधली आहे खरी. शांततेने सूर लावा. धावणे सोडून द्या. एकमेकांच्या चुकांवर बोलणे सोडून द्या. धीर अन गंभीर शोभा मगताय. धीर अन गंभीर शोभा माणसे शोधायची. धीर अन गंभीर शोभा माणसे शोधायची. काम करताना उगाचच तापणे सोडून द्या. काम करताना उगाचच तापणे सोडून द्या. शब्द स्नेहींनो उगा रागावणे सोडून द्या. एकमेकांच्या चुकांवर बोलणे सोडून द्या. एकमेकांच्या चुकांवर बोलणे सोडून द्या. नमस्कार. जय श्री कृष्ण ताई. मी सौ सुनीता अमेरिकेतून बोलते. ताई, आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. आपण खूप सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या ध्यान साधना शिकवल्यात. सोबत योग प्राणायाम पण खूप छान व सरळ पद्धतीने शिकवले. एक आवर्जून सांगावेसे वाटते, आपली तशी प्रत्यक्ष भेट झालेली नाही, तरी हे कोविड काळात आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून भेटलो व त्यावेळेस आमच्यात व तसेच संपूर्ण विश्वात भीती, काळजी, नकारात्मकता पसरलेली होती. आणि तेव्हाच आपण योग व ध्यान शिकवत सकारात्मक विचार देत आम्हाला लढण्याचे बळ दिले, सकारात्मक दृष्टिकोन दिला आणि त्यातले त्यात वेगवेगळे वयोगटातील लोकांना त्यांच्या वयाप्रमाणे तसतसे ध्यान व योगासने शिकवत राहिले. सोबत आपण लिहिलेल्या कविता, लेख पण खूप सुंदर, सरळ, सहज काही शिकवूनच जातात. आपली सरळता, सहजता, साधेपणा आणि आपलेपणा मनाला खूप भावला. मनपूर्वक धन्यवाद ताई. आपली प्रत्यक्ष कधी भेट होईल त्याची वाटच पाहते. मी एक कविता प्रस्तुत करून आपल्या शब्दांना विराम देते. कविता सुरू करते. बेफाम वारा फिरत आहे अंगणात. बेफाम वारा फिरत आहे अंगणात. वातावरणात दिसे भीती. ती पहा कळी मातीत पडली आणि झाडावरचा त्या फुलांचा सुगंधही उडला. सूर्य बघतोय मुखदर्शक होऊन. सूर्य बघतोय मुखदर्शक होऊन. कोण कोणास दोष देणार. खिडकीचे दार बंद करत मी स्वतःशी संवाद साधला आणि मौन व्रत स्वीकारलं.
जय श्री कृष्ण. मी श्रुती नाशिनकर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आठवणी. आठवणी जुन्या तांदूळाप्रमाणे असतात, सुवासित करत असतात आपले आयुष्य. आठवणी जुन्या तांदूळाप्रमाणे असतात, सुवासित करत असतात आपले आयुष्य. आठवणी बाळाच्या गोड हसण्यासारख्या असतात. आठवणी बाळाच्या गोड हसण्यासारख्या असतात, आनंदी ठेवतात आपले आयुष्य. आठवणी पेटीतल्या भरजरी शालूसारख्या असतात. आठवणी पेटीतल्या भरजरी शालूसारख्या असतात, समृद्ध करत असतात आपले आयुष्य. आठवणी पिंपळ पानाप्रमाणे असतात. आठवणी पिंपळ पानाप्रमाणे असतात, जे पुस्तकात ठेवूनही ताजं असतं वर्षोनुवर्ष. आणि जुन्या आठवणी म्युझियमच्या वस्तूंसारख्या असतात. आणि जुन्या आठवणी म्युझियमच्या वस्तूंसारख्या असतात, ज्या भूतकाळातून भविष्याकडे घेऊन जातात सुखद आठवणी म्हणून. ज्या भूतकाळातून भविष्याकडे घेऊन जातात सुखद आठवणी म्हणून. धन्यवाद.